विलीनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव 15 ऑगस्ट पर्यंत विलीनीकरणासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर आहे, पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार, सोनिया गांधींचं आश्वासन। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चाचपणी सुरू आहे। काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे चाचपणी, राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठांचं मत काय याचीही विचारणा, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव याआधी देखील दिला होता। नाना पटोलेंचा मोठा दावा, देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे। भाजपकडून लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम सुरू आहे, पटोलेंचा हल्लाबोल। बुडत्या बोटीमध्ये कुणीही पाय ठेवणार नाही, काँग्रेस पक्ष बुडतं जहाज आहे, आम्ही सध्या फक्त बघतोय, आमची वेट अँड वॉचची सध्या भूमिका आहे। काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीवरच्या विलीनीकरणाच्या बातम्यांवरती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। पवारांनी पुढाकार घेतला पाहिजे, पवारांनी पुन्हा नव्याने काँग्रेस उभी केली तर प्रादेशिक पक्षांनाही बळ मिळेल, राऊतांचं वक्तव्य। तर राऊत उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करणार का, भाजपच्या नवनाथ वन यांचा सवाल। जो व्यक्ती काँग्रेसचाही नाही आणि राष्ट्रवादीचाही नाही असा व्यक्ती विलीनीकरणावर बोलतोय, त्या व्यक्तीची अवस्था बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी आहे। संजय राऊतांनी केलेल्या विलीनीकरणाच्या दाव्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम। इंडिया आघाडीच्या माध्यमातूनच भाजप विरोधात लढणार, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। लवकरच ठाकरे सेना काँग्रेसमध्ये विलीन होईल, रवी राणांचा दावा। काँग्रेसच्या कळपामध्ये ठाकरेंची सेनाही सहभागी होणार। विलीनीकरणासंदर्भात राऊतांची सोनिया गांधींसोबत चर्चा सुरू आहे, रवी राणांचं वक्तव्य। संजय राऊतांनी केलेल्या सूचनांची आम्ही नोंद घेतोच, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलीनीकरणास सुळेंनी होकार दिल्याचं समजतंय, मुश्रीफांचं भाष्य। काँग्रेस नेते नाना पटोले आज दिल्लीमध्ये, पटोलेंना काँग्रेस हायकमांडनं बोलावलं। देशातील सर्व काँग्रेस प्रदेश अध्यक्षांची दिल्लीमध्ये बैठक पार पडली। पटोलेंना तातडीनं दिल्लीमध्ये बोलावलं, हायकमांडच्या मनात काय हे कळलं नाही, पटोलेंची प्रतिक्रिया। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग, पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांकडून भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमदारांचा निर्णय। सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खासदार सुप्रिया सुळे धैर्यशील मोहिते आणि आमदारांशी चर्चा करणार। सुप्रिया सुळे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार। सोलापूरच्या आमदारांबाबत सुप्रिया सुळे शशिकांत शिंदेंशी पण चर्चा करणार। काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर होती, मी नकार दिला, पवारांसोबतच राहणार असं सांगितलं, भुजबळांचं विधान। तर छगन भुजबळ यांनी ती संधी गमावली, काँग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट, वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसकडून बैठका, पाठिंब्यासंदर्भात यावेळेस गुप्त बैठका सुरू असल्याची सूत्रांची माहिती। आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता। अमरावतीचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नाहीये, सोनोग्राफीमध्ये किडनी स्टोन असल्याचं निदान। हर्षजित देशमुखांचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता। महायुतीतील जळगावच्या बंडखोरीचा तिढा कायम आहे, गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची तातडीची बैठक। महायुतीच्या बैठकीला शिंदे सेनेच्या आमदारांची उपस्थिती। जळगावातील महायुतीच्या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील मात्र गैरहजर। गुलाबराव पाटील मुंबईमध्ये असल्यानं बैठकीला गैरहजर असल्याची माहिती आहे। काल गोकुळ गीतेंनी माघार घेतल्यानंतर आज काळे नॉट रिचेबल आहेत। काल गोकुळ गीते यांनी माघार घेतल्यानंतर रेश्मा काळे यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यात नॉट रिचेबल असल्याचं कळतंय। नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया रेश्मा काळे यांनी दिलेली आहे। कर्जमाफीतील जाचक अटींविरोधात रोहित पवारांचा यलगार, पंढरपूरमध्ये आजपासून रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन आहे। पंढरपुरातील शिवतीर्थ परिसरामध्ये रोहित पवार यांचं हे आंदोलन सुरू आहे। रोहित पवारांना रोज नवा इश्यू येतो, चंद्रकांत पाटलांचा निशाणा। रोहित पवारांना आता रोज मीडियासमोर येण्याचाच उद्योग उरलेला आहे। पंढरपुरातील आंदोलनावरून चंद्रकांत पाटील यांची टीका। आम्ही गरिबांसाठी येतो, तुम्ही नेत्यांसाठी येता, रोहित पवारांचा मंत्री चंद्रकांत पाटलांना टोला। ही आजारी कर्जमाफी असून तुम्ही वसुली करत आहात, रोहित पवार यांची टीका।
दर 15 दिवसाला विकास कामांचा आढावा घ्या. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये निधी कमी पडणार नाही, सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. सध्या तरी अर्थखातं माझ्याकडे आहे. पत्रकारांनी अर्थखात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरती मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर अर्थखातं फडणवीसांकडे आलं होतं. कर्जमाफी संदर्भात एक सब कमिटी तयार केलेली आहे. 40 लाख शेतकऱ्यांना काहीही न भरता कर्जमाफी मिळेल. निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता आम्ही कर्जमाफी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार केली आहे. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचं संकट ओढावेल. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. कोकणामध्ये सध्या पावसाचा लपंडाव सुरू आहे. कडक ऊन आणि ढगाळ हवामानामुळे उकाडा निर्माण होत असल्यानं नागरिक हैराण झालेत. 15 जून पासून कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे. केरळ ते तळ कोकण असा वेगवान प्रवास करणाऱ्या मान्सूनचा वेग सध्या कमालीचा मंदावलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी नाले अजूनही कोरडे ठाक आहेत. भात पेरणीसाठी शेतकऱ्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जळगावच्या 40 गावामध्ये रोहिणी नक्षत्र ठरलं निराशाजनक. पाऊस लांबल्यानं खरीप पेरण्या खोळंबल्यात. शेतकऱ्यांच्या मृग नक्षत्राकडे नजरा आहेत. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, कृषी विभागाचं आवाहन आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 21,000 हेक्टरवरती पेरण्या पूर्ण झाल्या. तर कृषी विभागाची माहिती आहे आतापर्यंत 20,401 हेक्टर क्षेत्रावरती कापसाची लागवड. शेतकरी आता समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पुण्याच्या गोडुंबरेमध्ये कृषी विभागाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण. गादी वाफ्यावरती रोपवाटिका आणि ब्रिज प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यात आलं. आधुनिक पद्धतीमुळे भात उत्पादन वाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय दरापेक्षा कांद्याला कमी दर मिळतोय. शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. जळगावमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. 40 गावांमध्ये भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढलेत. अवकाळी पाऊस आणि बदललेल्या हवामानामुळे दरांवर परिणाम झालाय. दर वाढल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. वाशिममध्ये गेल्या 6 ते 7 दिवसांपासून सेतू सुविधा केंद्राची वेबसाईट बंद आहे. काम रखडल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे. शालेय विद्यार्थ्यांही फटका बसतोय. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याच्या दरामध्ये 2,000 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये 6,000 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1,51,616 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह 2,51,320 रुपयांवर पोहोचले. नाशिकमध्ये मोबाईल कपड्यांचा आमिष दाखवून अल्पवयीन आदिवासी मुलीचं अपहरण. आदिवासी मुलीचा जबरदस्तीनं विवाह लावल्याचा प्रकार उघडकीस. विवाहासाठी मुलीची विक्री करून लाखो रुपये उकळल्याचाही आरोप आहे. हर्सोल पोलिसांची मोठी कारवाई. आंतरजिल्हा टोळी ही गजाआड आहे. पनवेलच्या खारघरमध्ये लिफ्टमध्ये 1.5 तास अडकलेल्या चौघांची सिडको अग्निशमन दलाकडून सुटका. खारघर सेक्टर 34 मधील तुलिप सोसायटीमध्ये घडला प्रकार. सोसायटीमध्ये लाईट गेल्यानं लिफ्ट बंद पडली होती. पनवेल परिसरामध्ये अनेक दिवसांपासून विजेचा खोळंबा सुरू आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भिसे खिंडीमध्ये दरड कोसळण्याचा धोका आहे. प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी उपाययोजना कराव्यात, स्थानिकांची मागणी. सांगलीच्या कामेरीमधील 85 वर्षीय आजीकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध. शेतकऱ्यांची जमीन जाऊ देणार नाही. गरज पडली तर आंदोलनात देखील सहभागी होईल. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आजीची ठाम भूमिका. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये गॅस लिकेज झाल्याची घटना. नंदादीप केमिकल कंपनीत घडली घटना. तर रिएक्टरचं झाकण उघडून यावेळेस हे बाहेर उडून पडलं. बाजूच्या कंपनीतील कारचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाहीये. जालन्यामध्ये पैशांसाठी चिमुकल्याला सावत्र बापाची हातपाय बांधून अमानुष मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून चिमुकल्याची सुखरूप सुटका. आईच्या दुसऱ्या पतीविरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भुसावळच्या पंचशील नगरमधील घरफोडीचा बाजारपेठ पोलिसांकडून छडा. 2 आरोपींना अटक. आरोपींकडून 2,49,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त. शिर्डीमध्ये एफडीएच्या कारवाईनंतर उत्पादक आणि विक्रेते धास्तावलेत. बहुतांश दुकानांमध्ये पेढ्यांवर पॅकेजिंग, विक्री दर आणि एक्सपायरी डेट लावण्यात आलेली आहे. नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून कोराडी तलाव खोलीकरणाची पाहणी. तलावातील जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे.
गडचिरोलीच्या चामोर्शीमध्ये 7 वर्षीय मुलीवर अत्याचार. चामोर्शीमध्ये नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा. अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ चामोर्शी शहर बंद. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी, आंदोलकांची मागणी. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शहापूर गावातील जवान अर्जुन जाधव यांना वीरमरण. काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना जवान अर्जुन जाधव हे शहीद झाले. शहापूर गावात जवानाच्या पार्थिवावरती यावेळेस शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत.